असे म्हणतात या जगात ऑलराऊंडर असे कुणीच नाही. पण कधी कोकणातील दशावतार नाटकातील कलाकारांबद्दल तुम्ही ऐकले आहे का? तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल की दशावतार नाटकातील प्रत्येक दशावतारी कलाकार आपल्या कॅरेक्टरची तयारी स्वतःच तयार करतो. मग ते मेकअप असो किंवा केशभूषा अथवा वेशभूषा. अहो एवढेच काय तर नाटकातील डायलॉग्स देखील स्वतःचेच असतात. समोर जी महिला आपली कला उत्तम प्रकारे सादर करीत आहे ना, खरं तर ती महिला नसून तो एक पुरुषच आहे. कारण दशावतारी नाटकात काम करणारे सर्व कलाकार हे पुरुषच असतात. अहो नुसते बघता बघता सहावारीच काय तर नऊवारी साडी सुद्धा स्वतःच उत्तम प्रकारे नेसतात. नाटकामध्ये मेकअप साठी वापरले जाणारे रंग हे खडूचे असतात. देवदेवतांच्या कॅरेक्टरसाठी निळा आणि पांढरा असे सौम्य रंग वापरतात आणि जर राक्षस किंवा नकारात्मक कॅरेक्टर असेल तर लाल किंवा काळा असे उग्र रंग वापरतात. नाटकामध्ये नारद किंवा स्त्री भूमिका असेल ना तर या कलाकारांना सिंगिंग देखील करावे लागते. आयत्या वेळी जर एखादा कलाकार आला नाही तर त्याची देखील भूमिका या कलाकारांना पार पाडावी लागते. कधी कधी तर 3 ते 4 कॅरेक्टर हे एकाच कलाकाराला निभवावे लागतात. याचाच अर्थ काय की प्रत्येक कलाकाराला स्वतःचेच नाही तर इतरांचे देखील संवाद, केशभूषा, वेशभूषा या सर्वांचाच अभ्यास असतो. असे ऑलराऊंडर आर्टिस्ट तुम्हाला या कोकणातील दशावतारी नाटकाव्यतिरिक्त इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत. हे मात्र अगदी खरे आहे ना. अमेझिंग. नेक्स्ट पार्ट साठी मला अजून फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा.